चला लेवियाचे पुस्तक अध्याय 19 वचन 11 पासून. मी परमेश्वर तुमचा देव आहे. तुम्ही चोरी करू नये, एकमेकांशी कपटाने वागू नये व लबाडी करू नये. प्रियानो, परमेश्वर बोलत आहे, मी तुमचा देव आहे, तुम्ही माझे लोक आहात. यामुळे तुम्ही जे माझे लोक आहात, तुम्ही माझ्यासारखं जगायचं आहे. आपला देव हा नीतिमान आहे, खरा आहे, तो पवित्र आहे. त्याला अनिती ठाऊक नाही. यामुळे आपण जे त्याचे लोक आहोत, आपण धार्मिकतेने व पवित्रतेने जीवन जगावं ही देवाची इच्छा आहे. काय आज आपल्यामध्ये अन्यायाने कमाई करणारे आहेत का? काय आज आपल्यामध्ये लबाडी करणारे आहेत का? काय आज आमच्यामध्ये फसवणूक करणारे आहेत का? कपट हा जो शब्द आहे त्याला इंग्लिश बायबलमध्ये फसवणूक करू नका असा त्याचा अर्थ येतो. डू नॉट चीट. फसवणूक करू नका. प्रियानो, परमेश्वर म्हणत आहे, मी तुमचा देव आहे यामुळे व तुम्ही माझी प्रजा आहात यामुळे तुम्ही फसवणूक करता कामा नये. फसवणुकीला तुमच्या जीवनात जागा असता कामा नये. तुम्ही लबाडी करू नये. परंतु आजच्या दिवसांमध्ये फसवणूक न करता आपल्यापैकी किती लोक राहतात? काही गोष्टी लवकर मी तुम्हा समोर आणत आहे. याकोबाने फसवणूक केली. असं वडिलांना फसवण्याच्या बाबतीत कुठे ना कुठे त्याची आई रिबका हिने याकोबाला प्रोत्साहन दिलं. माझ्यासाठी रुचकर पक्वान तयार करून आण असं इसहाकाने एसावाला सांगितलं. तिने त्यांचं बोलणं ऐकलं तेव्हा लगेचच त्याच्यासाठी पक्वान बनवण्याकरिता तिने याकोबाला बोलावून घेतलं. हे पहा, तुझ्या वडिलांना रुचकर पक्वान पाहिजे आहे. मी तयार करून देते. तू मांस घेऊन ये आणि तू जाऊन जे आशीर्वाद तुझ्या भावाला मिळतील ते तू घेऊन टाक. असं मुलाला सांगून जी पत्नी होती तीच पतीला समजून न देता त्याची फसवणूक करत होती आणि वरून ती आपल्या मुलालाच शिकवत होती कसं वडिलांची आणि भावाची फसवणूक करायची. हे घे, हे चामडं तू अंगावरती पसर. तुझ्या भावाच्या अंगावरती केस आहेत. तुझे वडील अगोदर त्याला चाचपून पाहतील. जर तुझ्या शरीरावर केस नसतील तर तू पकडला जाशील. त्यामुळे ऐक, ही जी कोकराची कातडी आहे ती तू अंगावरती पसर आणि व्यवस्थितपणे आपल्या वडिलांना फसव. हे कोण शिकवत आहे? आई शिकवत होती. काय करण्यासाठी? वडिलांना फसवण्यासाठी. कोणी आहेत का असे आज? वडिलांची फसवणूक करण्यासाठी, आईला फसवण्यासाठी, वडिलांना धमक्या देण्यासाठी, आईला धमक्या देण्यासाठी कट कारस्थान रचणारे आई वडील आहेत का? बऱ्याचशा अशा महिला इथे बसलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या पतीच्या विरोधामध्ये म्हणजे तुमच्या पतीच्या विरोधामध्ये तुमच्या मुलांनी उठावं यासाठी त्यांना खोट्या नाट्या गोष्टी सांगता. अरे, तुझे वडील असे होते जेव्हा तुम्ही लहान होते ना. जेव्हा तुम्ही लहान होते, तुम्हाला जेव्हा कळत नव्हतं तेव्हा तुमचे वडील हिच्यासोबत तिच्यासोबत फिरत होते. कधी घरी येत नव्हते, तुमच्याकडे लक्ष देत नव्हते, तुम्हाला साधं खायला आणत नव्हते. अशा प्रकारे मुलांच्या मनामध्ये विष पेरत आहेत. कोणाच्या विरोधामध्ये? वडिलांच्याच विरोधामध्ये. आणि अनेक मुलांच्या मनात विष कालवत आहेत. कोणाच्या विरोधामध्ये? आईच्या विरोधामध्ये. काही मुलं वडिलांना फसवत आहे, आईला फसवत आहेत. आईच्या विरोधामध्ये, वडिलांच्या विरोधामध्ये मुलांनाच भरवणाऱ्या अशा लोकांबद्दल काय बोलायचं सांगा? रिबकेने आपला मुलगा याकोब याला सांगितलं, मी जसं सांगते तसं कर, तू आरामात त्यांना फसवशील. तुझ्या वडिलांनी हरणाचं मांस सांगितलेलं आहे आणि एसाव जंगलात गेला आहे, त्याला येण्यास उशीर लागेल. तू लवकर वडिलांना फसव. मी जे जेवण तयार केलं आहे लवकर त्यांना नेऊन दे. या कोकराची खाल अंगावर पसर, म्हणजे तू सहजपणे त्यांना फसवशील आणि तुला ज्येष्ठत्वाचा हक्क मिळेल. एकाच कुटुंबातील हे लोक आहेत, एकमेकांची फसवणूक करत आहे. आज आपल्यात असे कोणी आहेत का? एकाच घरामध्ये राहत आहे पण पतीची, पत्नीची, मुलांची, आई वडिलांची फसवणूक करणारे असे कोणी आहेत का? सावध व्हा, हे तुमच्यासाठी चांगलं नाही. मग पुढे काय झालं? तो याकोब एसावाकडे जाऊन पोहोचला. बाबा अशी हाक मारल्यावर, तू कोण आहेस? मीच आहे. कोण आहेस तू? तुझं नाव काय? मी एसाव आहे. असं का? जवळ ये. हे काय आहे? आवाज वेगळाच वाटतो. आणखी जवळ ये. त्याने त्याला चाचपून पाहिल्यानंतर ऑलरेडी त्याने कोकराची कातडी आपल्या अंगाला गुंडाळलेली होती ना, तेव्हा त्याच्या हाताला केस जाणवले. माहिती नाही का, वाणी तर याकोबाची वाटते पण हाताने चाचपून पाहिलं तर हात मात्र एसावाचे आहेत. इसहाकाची फसवणूक झाली.
याकोबाने वडिलांची आणि भावाची फसवणूक केली. त्या फसवणुकीच्या प्रकरणामध्ये आईचा देखील सहभाग होता. नंतर ही गोष्ट एसावाला समजली की याकोबाने त्याला फसवलेलं आहे. काहीही करून त्याचा घात करायचा असं म्हणून एसाव याकोबाला मारण्यासाठी शोधू लागला. तेव्हा रिबकेने याकोबाला लगेच बोलावून त्याला ती सांगू लागली, तुझा भाऊ तुझा घात करू पाहत आहे, तो तुला ठार करेल. तू आणि तुझे भाऊ असे जर लढाल तर आणि दोघांनी एकमेकांना ठार केलं तर मी एकाच दिवशी दोघांना कसं गमावू? तू एक काम कर, तू लगेचच येथून पळून जा. दोघांनी एकाच दिवशी मरण्यापेक्षा तू जर दूर निघून गेलास तर दोघेही सुरक्षित राहताल आणि एक दिवस मी तुला भेटू शकेल. तू मला पुन्हा भेटशील. तू जा, पळून जा. याकोब लगेचच तयार झाला व आपल्या घरातून पळून गेला. तो आपल्या वडिलांपासून, आपल्या आईपासून, आपल्या भावापासून, स्वतःच्या घरापासून पळून गेला. का अशा प्रकारे त्याला पळून जाण्याची वेळ आली सांगा? फसवणूक केल्यामुळेच ना? यस, फसवणूक एक व्यक्तीला पळायला भाग पाडते. फसवणुकीचं जीवन एका मनुष्याला एकटं पाडत असतं. फसवणुकीचं जीवन एका व्यक्तीला तो जेथे राहतो त्या ठिकाणामधून पळून जावं लागेल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करते. आज फसवणूक करत असणाऱ्या भाऊ बहिणींनो, आई आणि वडिलांनो आणि तसंच कर्मचाऱ्यांनो, सेवकांनो, तुमची फसवणूक एक दिवस तुमचा पाठलाग करेल. तुमची फसवणूक तुमच्या घरामधून, जेथे तुम्ही काम करता त्या ठिकाणातून, तुमच्या कंपनीमधून एक दिवस तुम्हाला बाहेर काढणार आहे. त्या दिवशी त्या आईने आणि त्या मुलाने केलेल्या फसवणुकीमुळे काय घडलं माहितीये? दोघांनाही वेगळं व्हावं लागलं. तू आता जा, मी नंतर तुला भेटेल असं बोलून त्याला पाठवून दिलं ना. ऐका, नंतर आपल्या आयुष्यभर रिबकेला पुन्हा याकोबाला पाहता आलं नाही आणि याकोबाला आपल्या जीवनात पुन्हा रिबकेला पाहता आलं नाही. कशामुळे? फसवणुकीचा तो परिणाम होता. याकोब जेव्हा परत आला, रिबकेचा मृत्यू झालेला होता. तिने ज्याच्यावर अतिशय प्रीती केली त्या मुलाला तिने गमावलं. तिच्या फसवणुकीने आईला आणि मुलाला वेगळं करून टाकलं. फसवणूक करणाऱ्या भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करत आहात, फसवणूक तुम्हाला त्यांच्यापासून दूर करेल. जेथे ज्यांच्यासोबत तुम्ही आनंदाने राहत आहात त्या आनंदाला व त्या समाधानाला तुमची फसवणूक तुमच्यापासून दूर करेल. याकोबाच्या फसवणुकीने याकोबाच्या आईला त्याच्यापासून दूर केलं. याकोबाच्या आईने केलेल्या फसवणुकीने तिच्या पुत्राला तिच्यापासून दूर करून टाकलं. एवढं दूर केलं की आयुष्यात पुन्हा ते कधीच भेटू शकले नाही. फसू नका. देवाचा उपहास व्हावयाचा नाही. मनुष्य जे काही पेरतो त्याचंच त्याला पीक मिळतं. तुम्ही फसवणूक करत आहात का? तर ती फसवणूक एक दिवस तुम्हाला पळून जाण्यास भाग पाडेल. ती मान वर करू देणार नाही. भीतीने तुम्हाला पळून जावं लागेल. असा दिवस तुमच्या जीवनात लवकर येणार आहे. तो दिवस येण्यापूर्वीच देव आज तुम्हाला एक नवीन संधी देत आहे. नंतर कित्येक वर्ष गेल्यावर याकोबाने आपला भाऊ व वडिलांची फसवणूक करून दूर निघून गेल्यानंतर त्याच्या मामाकडे गेला आणि त्याची देखील फसवणूक केली. जेथे जाईल तेथे फसवणूक. त्याच्या कामामध्ये फसवणूक, कमाईमध्ये फसवणूक, नोकरीमध्ये फसवणूक. असं फसवणूक करून त्याने खूप काही कमावलं. पण एक दिवस त्याला असं जाणवलं, वडिलांपासून दूर जाऊन, भावापासून दूर होऊन, कुटुंबापासून दूर राहून सर्व कमावून देखील काय उपयोग? एकत्र राहण्यातच आनंद आहे, पण फसवणूक एकत्र राहू देत नसते ना. ती फसवणूक तर पाठलाग करणारच ना. ठीक आहे, पाहूया असं म्हणत तो पाठीमागे फिरला. असा विचार करून जेव्हा तो माघारी येत होता, वडिलांकडे परत येऊ लागला, तेव्हा येसावाला समजलं की याकोब परत येत आहे. तेव्हा येसाव आपल्यासोबत सैन्य घेऊन त्याला सामोरा गेला. तेव्हा ही बातमी याकोबाला समजली की तुझा भाऊ सैन्य घेऊन येत आहे. तेव्हा याकोब पुन्हा भीतीने थरथर कापू लागला. ज्या भीतीने तो पळून गेला त्याच भीतीमध्ये तो परत येत होता. आता भाऊ येत आहे हे समजल्यावर तो भीतीने थरथर कापू लागला. आता काय करायचं? कदाचित एसाव मला मारून टाकेल. यस, केलेली फसवणूक आणि पाप कधी रिकामं जात नाही. ते कायम तुमचा पाठलाग करतच राहणार आणि एक ना एक दिवस ते तुम्हाला डसणार. आता काय करावं सुचेना. तेव्हा याकोबाने काय केलं माहितीये? आपल्या पत्नीला व मुलांना त्याने पुढे पाठवून दिलं. तसंच त्याचे उंट, घोडे, गाढवं, मेंढरं सर्व पुढे पाठवून दिले. सर्वांना पुढे पाठवल्यानंतर पुढे काय झालं हे वचन निश्चित वाचलं पाहिजे. पाहूया उत्पत्ती 32 अध्याय वचन 24.
काय म्हटलं? याकोब एकटाच मागे राहिला. प्रियांनो, याकोब एकटाच मागे राहिला. त्याच्या फसवणुकीने त्याला एकटं करून सोडलं. पत्नी सोबत राहिल्या का? नाही. मुलं सोबत राहिले का? नाही. जी धनसंपत्ती कमावली ती सोबत राहिली का? नाही. याकोबाचं काय झालं? तो एकटाच राहिला. कोणासोबत राहिला? त्याने केलेल्या पापाच्या त्या भीतीसोबत एकटाच राहिला. जर तुम्ही फसवणुकीचं जीवन जगाल तर ते जीवन तुम्हाला एकटं करून टाकेल. ते तुमच्या लोकांना तुमच्यापासून दूर करेल. तुमची संपत्ती जी आहे तुमच्याजवळ राहू देणार नाही. याकोबाच्या फसवणुकीने याकोबाला एकटं करून टाकलं. तो एकटाच मागे राहिला. त्या भीतीमध्येच तो राहिला. त्या भयामध्येच तो राहिला. त्या दिवशी देवाचा दूत तेथे प्रगट झाला. त्याने याकोबाशी लढाई केली. याकोबाच्या लक्षात आलं की देव येथे माझ्याशी लढत आहे. देव याकोबाशी लढतो आहे याकोबाला समजलं. तेव्हा त्याच्या काय लक्षात आलं? या वेळेला जर मला देवाची कृपा प्राप्त करता आली नाही तर, या वेळेला या स्थितीत देवाचे आशीर्वाद मी मिळवले नाहीत तर माझ्या जीवनाचा नाश होईल. त्याने देवाला घट्ट मिठी मारली. अगदी घट्ट त्याला धरलं. याकोबा, सोड, मी तुला सोडणार नाही. जोपर्यंत तू मला आशीर्वाद देत नाही मी तुला सोडणार नाही. मला आशीर्वाद दे देवा. काही याकोबाला आशीर्वादांची कमी होती का? त्याला पत्नी होत्या, मुलं होते, धनसंपत्ती होती. दुसरे आशीर्वाद कोणते? याकोबाच्या लक्षात आलं की धनसंपत्ती असली, पत्नी, मुलं असतील, पण जिवंत परमेश्वरासोबत जर माझा समेट नसेल तर जीवन हे शून्य आहे. तुमच्याकडे महागडी कार असेल, चांगल्या वस्तू असतील, चांगलं घर असेल, स्वतःचं नाव असेल, तुमची नोकरी असेल, चांगला व्यवसाय असेल, मान असेल, प्रतिष्ठा असेल, पण ज्याने तुम्हाला निर्माण केलं त्या देवासोबत जर तुमचं नातं नसेल तर तुमचं जीवन हे शून्य आहे. याकोबाने हे सत्य जाणून घेतलं. माझ्याकडे सर्व आहे, पण फसवणूक माझी पाठलाग करत आहे. आता मी सर्वांना गमावून एकटा पडलो आहे. कोणी आहेत का असे जे एकटे पडलेले आहेत? तुमची पत्नी एका जागेत आहे, तुम्ही एका जागी आहात. तुमचे मुलं एकीकडे आहेत, तुम्ही एकीकडे आहात. तुम्ही एकटेच पडलेले आहात. सर्व आहेत पण तरी एकटे आहात. सर्व आहेत पण डोळ्यांसमोर तुमच्या कुणीच नाहीत. तुम्ही केलेल्या फसवणुकीने, दग्याने, लबाडीच्या जीवनाने आता तुम्हाला एकटं केलेलं आहे. तुम्ही एकटे पडलेले आहात. पण आता तुम्हासमोर याकोबाचा मार्ग उघडा आहे. कोणता होता याकोबाचा मार्ग? याकोब जो एकटाच पडला होता त्याने देवाला आता घट्ट मिठी मारली व तो बोलत आहे, देवा, मला तुझे आशीर्वाद पाहिजेत. मला तुझ्याशी नातं हवं आहे. मला तू पाहिजे आहेस. तुला मी पाहिजे आहे का? माझे आशीर्वाद हवे आहेत का? वडिलांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी याकोबाने काय केलं होतं? जेव्हा वडिलांनी विचारलं, तुझं नाव काय आहे? तेव्हा याकोबाने उत्तर दिलं, एसाव आहे. आशीर्वाद मिळवण्यासाठी त्याने फसवणूक केली. आता तो देवाकडे मागत आहे, तुझा आशीर्वाद मला पाहिजे आहे. फसवणाऱ्या व्यक्तीप्रमाणे मागत आहे किंवा सुधारलेला व्यक्ती बनून हा मागत आहे. त्याच वेळेला परमेश्वराने याकोबाला विचारलं, तुझं नाव काय आहे? तुझं नाव काय आहे? प्रियांनो, काय देवाला याकोबाचं नाव माहिती नव्हतं? माहिती होतं. मग तरीही काय विचारत आहे? याकोबामध्ये परिवर्तनाची आशा करून तो विचारत आहे, तुझं नाव काय आहे? त्या शब्दांनी याकोबाच्या हृदयाला भाल्याप्रमाणे छेदून टाकलं. कारण अनेक वर्षांपूर्वी असाच एक प्रश्न माझ्या वडिलांनी केला. तेव्हा त्या प्रश्नाचं मी फसवणुकीने उत्तर दिलं आणि माझ्या भावाची व वडिलांची फसवणूक केली. त्या फसवणुकीनेच आज मला एकटं केलेलं आहे. आता देवाने तोच प्रश्न करून माझा भूतकाळ काय आहे, माझं जीवन कसं आहे हे मला दाखवून दिलेलं आहे. जेव्हा देवाने त्याला विचारलं, तुझं नाव काय आहे सांग, तेव्हा त्याने आपली सर्व स्थिती समजून घेऊन कदाचित दोन्ही हातही जोडून, परमेश्वरा, माझं नाव एसाव नाहीये, माझं नाव याकोब आहे. मी एक ठकवणारा आहे. याकोबाने आपली चूक कबूल केली. आपली लबाडी त्याने सांगून टाकली, मी एसाव नाहीये. पूर्वी हाच प्रश्न जेव्हा माझ्या वडिलांनी विचारला, माझ्या वडिलांची फसवणूक करण्यासाठी मी लबाडी केली. माझ्या वडिलांना मी फसवलं. माझ्या भावाची मी फसवणूक केली. माझ्या मामाची मी फसवणूक केली. मी एक ठकवणारा आहे. देवा, तू मला क्षमा कर.
अशी याकोबाने क्षमा मागितली. त्या दिवशी जेव्हा याकोबाने क्षमा मागितली, अश्रू गाळून क्षमा मागत असणाऱ्या याकोबाकडे परमेश्वराने पाहून देवाला त्याचा कळवळा आला. लगेचच परमेश्वर त्याच्याशी बोलला, मी तुला क्षमा करत आहे. एवढंच नाही याकोबा, मी तुला एक नाव देत आहे. ते काय माहीत आहे? येथून पुढे तुला याकोब नाही, तर येथून पुढे तुला इस्रायल म्हणतील. एका दगेबाजाने त्याने केलेली फसवणूक मान्य करून अश्रू गाळून जेव्हा देवाकडे प्रार्थना केली, तेव्हा देवाने क्षमा केली. त्याने आपल्या आयुष्यात जेवढीही फसवणूक केली, जितक्यांनाही फसवलं, देवाने त्याला क्षमा केली. आज हे वचन ऐकणाऱ्या भाऊ आणि बहिणींनो, तुमच्या जीवनात काही ना काही फसवणुकीने जागा घेतलेली असेल. कुठे ना कुठे तुम्ही आपल्या जीवनामध्ये आपल्या पत्नीला, आपल्या मुलांना, आपल्या पतीला किंवा आपल्या पॅरेंट्सला किंवा कंपनीला किंवा नोकरीमध्ये तुम्ही तुमच्या मालकाला, सोबतच्या कर्मचाऱ्यांना कदाचित फसवलेलं असेल. आज देव तुम्हाला विचारत आहे, खरं तुम्ही कोण आहात? तुम्ही कोण आहात? मी याकोबाप्रमाणे फसवणारा आहे देवा, मी फसवलेलं आहे देवा, असं जर मान्य कराल तर तो देव तुम्हाला एक उत्तम व्यक्ती बनवून आशीर्वादित करण्यासाठी अगदी तयार आहे. तुम्ही तुमची चूक मान्य करून, आपली चूक परमेश्वराच्या उपस्थितीत कबूल करून, परमेश्वराकडून क्षमा प्राप्त करून, देवाकडून आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी काय तुम्ही तयार आहात? हो असं म्हणणारे माझ्यासोबत मिळून प्रार्थना करणार का? महान व अति पवित्र प्रेमळ परमेश्वर देवा, देवा, तू आमचा परमेश्वर आहे. आम्ही तुझे लोक आहोत. यामुळे तुझ्या इच्छेप्रमाणेच आम्ही जगायचं आहे. चोरी करणं, लबाडी करणं किंवा धोका देणं हे आमच्या जीवनामध्ये असता कामा नयेत. परंतु आमच्या जीवनातून बरेचसे फसवणुकीचे कृत्य घडलेले आहेत. अनेकांना आम्ही दगा दिलेला आहे. देवा, जितकेही लोक क्षमेसाठी प्रार्थना करत आहेत, त्यांना प्रत्येक फसवणुकीपासून सोडवून देवा, तुझ्या लोकांवरती तू दया करून तू त्यांचा कृपया स्वीकार कर. देवा, त्यांना नवीन व्यक्तीप्रमाणे बनवून त्यांचं हृदय तू नवीन कर बापा. देवा, उज्ज्वल असं नवीन भविष्य देऊन त्यांच्यावर तू कृपा कर. देवा, आतापासून तुझ्या प्रजेप्रमाणे जगावं अशी कृपा तू प्रत्येकाला दे. येशूच्या पवित्र नावाने ही प्रार्थना मागतो बापा. आमेन. आमचा पत्ता कलवरी, पोस्ट बॉक्स नंबर 30, कुकटपल्ली, हैदराबाद 72.